तुम्ही म्हणायचं ना साहेब काही करा, हे काम झालंच पाहिजे, तर आम्ही नाराज आहोत, हा रस्ता झालाच पाहिजे. लोकांना सांगायचो आता बाबा मी पक्षात आता काँग्रेस पक्षामध्ये आहे, विरोधी पक्षामध्ये आहे, जे मी काम मंत्री असताना माझ्या सैन्य निर्णय घ्यायचो ते कदाचित आज घेऊ शकत नाही. नाही साहेब आम्हाला हे चालत नाही, तुम्ही काम करावं. कसं करू मी? नाही करावंच लागते म्हणजे करावंच लागते, मग पक्ष बदलावंच लागतं, दुसरे पर्याय नाही पाहिजे. म्हणजे तुम्हाला माझ्याकडून काम पाहिजे असेल पण तुम्ही एकेकाळी मलाही थोडासा हात दिला होता, म्हणजे तुम्ही म्हणण्यापेक्षा काही भागात लोकांनी 19 मध्ये तुम्ही प्रतापराव जास्त मत, तुम्ही प्रतापराव म्हणण्यापेक्षा कमळाला मत दिली होती की नाही? पण तुम्हाला कमळ चालतं तर मलाही कमळ चालते, मग मला काय अडचण आहे? बरोबर आहे की नाही? मला वाटलं 2019च्या निवडणुकीमध्ये तुम्ही लोकसभेला मी उमेदवार होतो, प्रतापराव उमेदवार होते, तुम्ही माझ्यापेक्षा मोदी साहेबांना तुम्ही निर्णायक मत दिलं. तुम्हाला मोदी मान्य तर मलाही मान्य, मग अडचण राहिली कुठे? आला अनेक लोक मला म्हणायचे की साहेब फार पंचायत व्हायची आमची, पंचायत आमची अशी व्हायची की तुम्ही काँग्रेसमध्ये, तिकडं मोदी साहेब, मग तुमच्याकडे जीव लागलेला पण मत आम्हाला राष्ट्रीय पातळीवर तुम्हाला आम्हाला द्यायची इच्छा, पण मोदी साहेबांना द्यायची तशी इच्छा होती. पण आता म्हणलं आता बरं झालं नाही, तुम्ही दोन्ही एका ठिकाणी आल्यामुळे प्रश्न संपला, आता आम्हाला मत द्यायला आम्ही मोकळे झाले आहोत. ही भावना मला अनेकांनी बोलून दाखवली, वास्तव आहे, त्या लोकांचं माझ्यावर प्रेम आहे, मला जाणीव आहे. पण मित्र आपल्याला मागचं सगळं बाजूला ठेवून, मागचं सगळं बाजूला सावरून आपल्याला एक नवीन सुरुवात आपल्याला या नांदेड जिल्ह्यामध्ये दाखवून द्यायची, आपल्याला करून दाखवायचं आहे की ही जागा प्रतापराव पाटलांना सर्वाधिक मताने निवडून द्यायची आहे. ही भूमिका आपल्याला स्वीकारून आपलं काम करायची, ही माझी अपेक्षा आपल्या सर्वांकडून. गुरुजी तुमचा या भागातला, या मतदारसंघामध्ये राजेश पवारांच्या बरोबर राहून, खांद्याला खांदा लावून तुम्ही या भागामध्ये मताधिक्य मिळेल एवढी क्षमता तुमच्यामध्ये आहे. तुम्ही म्हणजे कारखानदार आहात, इंडस्ट्रियल गुरु आहात, राजकीय गुरु सुद्धा तुम्ही आहात, त्याची मला माहिती आहे. मला त्यामुळे तुम्ही एकदा मनावर घेतलं ते निर्णय घ्यायला विचार करत होते, निर्णय घ्यायला ते फार विचार करतो कसं करू काय करू, पण या आता म्हटलं आता तुम्ही उडी मारा, मी उडी मारली ना म्हणजे तुम्ही उडी मारा, म्हणजे काही चिंता करू नका. त्यामुळे गुरुजींना मी सांगितलं आणि गुरुजींनी माझ्या विनंतीला मान देऊन ते या ठिकाणी आले, म्हणून त्याचं मी जाहीर अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो. एक योग्य निर्णय, कालांतराने लक्षात येईल त्यांना की योग्य निर्णय त्यांनी घेतला आणि त्या निर्णयाचा आपण पाहाल रिझल्ट जो या भागात येईल, तर मला खात्री आहे की गुरुजी आहेत, आमचे कुंटुरकर आहेत, ही सगळी मंडळी या भागामध्ये करायचं म्हटलं भरपूर करू शकतात. जेव्हा भावाने करायचं काम त्यांच्या मनामध्ये आहे, एकदा ठरवल्यावर त्यांच्या मनातलं जे आहे ते निश्चित आज भूमिका स्पष्ट आहे आणि मला खात्री आहे जिम्मेदारी घेतल्यानंतर निश्चितच या भागामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्या इतपत क्षमता गुरुजीमध्ये नक्की आहे. आणि म्हणून त्यांना फक्त नुसते गुरुजी म्हणत नाही तर पॉलिटिकल गुरु म्हणून त्यांना आजपासून म्हणायला लागतं. राजकीय गुरु या ठिकाणी म्हणतो की ते आज या ठिकाणची बांधणी चांगली करतील आणि आगामी काळामध्ये भाजपाला चांगली ताकद देतील, अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो.